आयुष्यात एक प्रवास आवर्जून असा करावा, सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा. टेकवूनी माथा सह्याद्रीच्या रांगात नतमस्तक व्हावे. लाभलेल्या या जन्माचे याच जन्मी सार्थक करावे. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत कोथलीगड. कोथलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला 19 किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला 22 किलोमीटरवर असलेल्या एका सुलक्यावर हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे, पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूल डोंगरापासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाल्याच्या आकारात बांधकाम केलेले आहेत. या नरसाल्यातच कोथलीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याचे 2 टाके आहेत. पेठ गावाच्या निकटेतून याला पेठचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ला कोथला या नावाने ओळखलं जातं. कर्जतून खेड कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावल घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबलगड, नागफणी, सिद्धगड, माणिकगड, विशालगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. खरं तर या किल्ल्याचा इतिहास पाहायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्र्यंबक हा गडाचा किल्लेदार रसदू दारगुला जवळील गावातून मिळवण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या कालोखात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुल फतह असे नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काजी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्र्यंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला. या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत असते तेव्हा त्याची किंमत राहत नाही. किल्ले आणि भटकंती हाही असाच विषय आहे. संचारबंदीच्या काळात सगळ्यात जास्त कशाची आठवण येत असेल तर ती म्हणजे सह्याद्रीची बेलांगकडे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची खरी ओळख असणारे आपले गडकिल्ले. त्यांच्यासोबत एकदा तुमचं नातं निर्माण झालं की पुन्हा पुन्हा त्यांची भेट घेतली नाही तर करमतच नाही. जवळपास अर्धा तासाच्या भटकंतीनंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून आपण एका या भग्न अवस्थेत असलेल्या महादरवाजापाशी पोचतो. प्रतिष्ठानाच्या मार्फत या दरवाजाचं पुनरुत्तरीकरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पेठगडाचा सुलका म्हणजेच कोथलीगडाचा सुलका आपल्याला पाहायला मिळतो. या सुलक्यालगतच आपल्याला 2 तोफा दिसतात ज्या आजही या गडावरती मजबूतपणे शाबूत आहेत. सकाळचा प्रहर आणि किल्ले भटकंतींची आवड असल्याकारणाने रविवारचा दिवस कसा मोकळा न जाता आपल्या किल्ल्यांवरती जाऊन त्या गडांचं दर्शन घेऊन आपल्या कामकाजात सुरुवात करण्यासाठी आपण या किल्ल्यांचं दर्शन घेतो. या समोर असलेल्या तोफा या आपल्याला प्रत्यक्ष इतिहासाची जाणीव करून देतात. या तोफा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक गडकिल्ले जिंकण्यासाठी मदत केलेल्या हे गडरक्षक तोफा. या गडरक्षक तोफांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघतो. ते म्हणजेच कातलात कोरलेल्या पूर्ण गुफेतून असलेला असा हा किल्ला, किल्ले कोथलीगड. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकं आहेत आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूने जर आपण गेलो तर
आपल्याला दिसतं की यासुद्धा बाजूला की इथे सुद्धा आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे सुद्धा पाण्याचा टाका आपण या ठिकाणी पाहतो. आणि अजूनपर्यंत जर आपण पुढे जर विचार केला तर पुढच्या याच्यामध्ये तर इथे आपण एक भैरवाचं मंदिर पाहतो आणि भैरवाच्या मंदिराच्याच पुढे ही एक अशी एक गुफा पाहायला मिळते जिथे कमीत कमी 200 ते 500 लोक राहू शकतात अशी एक गुफा आहे. या गुफेमध्ये असलेले एक खांब आपण पाहतो, त्या खांबावरती केलेलं नक्षीकाम पाहतो. या खांबात केलेलं काम, या कामात केलेलं कार्य आपण यामध्ये पाहतो. मावल्यांनी केलेली पराक्रमाची पराकाष्ठा आणि त्यांचं बलिदान या किल्ल्यांवरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक असे शूरवीर मावळे होऊन गेले, अनेक असे सरदार होऊन गेले. त्या शूरवीर सरदारांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक किल्ल्यावरती जातो आणि प्रत्येक किल्ल्यावरती त्या प्रत्येक शूरवीर सरदाराचा अनुभव घेत असतो. किल्ले पाहत असताना फक्त किल्ले न पाहता त्या किल्ल्यावरती केलेल्या पराक्रमाची जाणीव ठेवणं हे आपलं कार्य आहे आणि किल्ल्यावरती कोणते अनैवेद्य प्रकार घडणार नाही याची काळजी करणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. किल्ल्यामधून दिसणारं हे समोरचं दृश्य म्हणजेच दगडांवरती आपण पाहतो की दगडांवरती कोरलेल्या या पायऱ्या आणि या दगडांवरती कोरलेल्या पायऱ्या वरपर्यंत आपल्या गडाच्या माथ्यापर्यंत घेऊन जातात आणि माथ्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर सुवंगमय असं दृश्य आपल्याला या किल्ल्याच्या मार्फत पाहायला मिळतं. कातलात केलेलं हे काम हे अजूनपर्यंत वाख्यांना जोगे आहे. आजच्या काळात जर बघायला गेलं तर असे काम आपण करू शकत नाही आणि आपल्याला करताही येणार नाही. पण त्या काळात केलेलं हे काम हे खरंच खूप म्हणजे खूप सारं वाखाणण्याजोगंच आहे. आपण पाहतो की दगडात कोरलेल्या पायऱ्या म्हणजे कशा प्रकारे या घडवल्या असतील आणि कशा प्रकारे हे काम केलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे काही योद्धे होऊन गेले, जे काही सैनिक होऊन गेले, जे कोणी किल्लेदार होऊन गेले, जे कोणी किल्ल्याचं बांधकाम करणे, आपण हिरोजी इंदोरकरांचं जसं नाव ऐकतो तसंच अनेक सारे बांधकामामध्ये जे मजदूर असतील किंवा जे बांधकाम विभागाचे प्रमुख असतील त्यांनी बांधलेले किल्ले आणि त्या बांधकामावरती झालेले उभे राहिलेले किल्ले आज आपण पाहतो. आणि त्या किल्ल्यांची काही ठिकाणी आपण पाहतो की काही ठिकाणी काही किल्ले भग्न अवस्थेत आहेत, पण काही ठिकाणी असे काही छोटासा पॅच सुद्धा जर आपल्याला पाहायला मिळाला तर खरंच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं. हा या दगडांच्या पायऱ्या कोरल्यानंतर आपण पोहोचतो या दरवाजापाशी. या दरवाजाच्या पुढे गेल्यानंतर एक छोटासा पठार दिसतो आणि या पठारावरती आपला या किल्ल्याचा शेवट होतो आणि या शेवटीनंतर कोथलीगडचा ट्रेक पूर्ण होतो. या पठारावरती आपण प्रामुख्याने फक्त पाहतो ते म्हणजेच या पठारावरती एका साईडला आपण एक भगवा पाहतो तर दुसऱ्या साईडला तर तिरंगा झेंडा फडकताना पाहत असतो आणि दुसरीकडे या पठारावरती पिण्यासाठी सुद्धा यावरती सुद्धा एक पाण्याचा टाका आहे. आणि अशा प्रकारे आपण हा कोथलीगडाचा जो छोटासा ब्लॉग आहे तो आपण या इथेच एंड करतो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की छत्रपतींच्या विचारांचा आपण वारसा जपला पाहिजे.